फिर ना चल ना जरा का ना ते बी सासूबाई मोकळ्या सोडलं. काय म्हणायचंय नेमकं? उन्हा तानाचा कारभार आहे जित्राबांचा गावताचा जीवाला नको नको होतंय. अगं बाय 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 कोण कोण कसं उगावलात? उगावला काय तर आलोत मधूनच चलत आणि काय पाणी नसन आणलं. आता पाणी बिनी कशाला आणू? मी आले गवताला गावात घेऊन जायचंय गायला पाणी कशाला आणू? आता मला काय सपन पडलं यायचं तुम्ही इकडून म्हणून. तुम्हाला स्वप्न नाही तुम्ही पडत? आता सपन हे असलं नाहीत बाय पडत सपन. मला पडलं होतं बरं आधी. काय काय तुम्हाला काय म्हणले तुम्हाला लय मोठी लॉटरी लागली. हा म्हणलं चला जरशी गाय घ्यायची. चला आता म्हणलं लॉटरी लागली रात्री सासूबाईकडून पैसे घेऊन यावं म्हणून आणले तिला. एसटीने सुद्धा नाही आलोत मधून चलत. म्हणलं असं जाण्यापेक्षा असं 10 किलोमीटर जावं लागतं, असं 6 किलोमीटर चालायचं. हा होय. आलोच मग चलत. न. जा ना ये ना पैसे जवळ आहेत का तिकडे घरात आहे? चला मग. नाही कशात पैसे? गाय घ्यायची म्हणा. आणि मग गाय जर्सी घ्यायची. दुधाला भाव वाढलाय आता तुमचं कसं चाललंय माझ्यात तसं म्हणलं काय इकडे तिकडे इकडे कामाला जावंच तर 2-4 गाया घ्यावा आणि आपलं घरचे घरीच करावं. आहे का नाही? बरं आहे का नाही? आता हे चाललंय मजात हे काय फुकट चालत आहे? ह्याला काय खर्च पाणी करावं लागतोय का मग नाही? आम्ही बी करणार की. नांगरट पिळी पेरणी तुमच्या पाळी. पेक्षा तुम्ही फक्त बघत राहा. तुम्ही फक्त मला 50,000 रुपये द्या. बघा ना 40 कमी पडलेत माझ्याकडे 10 आहेत. 50,000ला काय येते? 40 कमी पडल्यात. हा तुमच्या पाशी 10 आहेत. 10 आहेत. अशी गाय खतरनाक. तुमच्या पोरीला काय करता इतके बारी गाय? बघ बाय तसं काय मुक्यावानी बसली? बोल की काहीतरी. काय बोल की माझी? हा सांग तुझ्या आईला. हुंडा नाही दिला पण आता तरी द्या म्हणावा. बघ आता काय म्हण. काय अगं ह्या पाहुण्याला काय डोक्यावर पडल्यावर का म्हणून करायला ते लागले? असं बाहेर जाण्यापेक्षा कोमल आपलं दोन्ही गाय घ्यायची. 4 2 नाही 4. 4 कोणच्या बापाच्या आणायच्या? अरे तुझ्या बाप तर नाही देणार मला माहिती आहे. तुझ्या बापाने हुंडा नाही दिला आणि 4 गाया काय देणार आहे? आता एक घेतली का हं. अजून 2 महिने एक आणि अजून 2 आणि महिने इकडे जायचे पैसे मला. यांच्याकडे परत कशाला येतंय कोणी आता नेलं एकदा. होय उलस का असं काही मनावर परिणाम नाही होत का? असं जा कवा उठून यायचं मला असं असं करायचंय माझ्यापाशी 10,000 आहेत. पाठ आलो नाही संध्याकाळी आलो नाही. 40,000 फक्त 40,000 कमी पडत. फक्त 40,000. तुमच्या पैसे 10,000 आहेत. हा गाय घ्यायची आपल्याला. हा तुम्ही बी येता का बाबा खातान दूध असं होय. येडणी करू. हा मग काय बाय मला तर तुमच्या पोरीला कसलं असतं दूध? हा दूध कसलं असतं मला तर काय आठवत नाही बाय. गाय आणि दूध गाय घेतल्यावर दाखवीन ना तुम्हाला मी. कसं आहे तुमच्या पोरीला बी पाठ उठलं की लागत आहे हा. दूध घट्टमुट चहा मस्त पैकी. मग त्यापेक्षा म्हणलं तिला वैन चहाला कधी आणलं काय की घरी दूध पिशवी आणायची माहित नाही. गाय घ्यायची म्हणतोय ना. घ्यायची का नाही? नाही तर चल. चला काय चला 6 किलोमीटर व्हायला घालते काय चाललं? अगं पार सोडून दिल्यावर काम झाल्याच बाय. आम्ही करू दिला बाई आता आता मी काही तरी? म्हणा आता काय मागणारा लाज नको म्हणत होते तरी आणलंय मला माहिती काय ह्यांनी म्हणून. पण तो यायचंच नसतं तुला कळू नाही बाई. कमून नाही यायचं. काय आईला असं गदा गदा झाड धरून मी हलवायचं सांगत होते. पैसा पाण्याचा मी तवा. सांगत लॉटरी लागली उठून की राहते सुटून. मस्त 2 लाखाची. हा. हा. लॉटरी मटका लागली. लागलाय तुम्हाला. मटका खेळते मी तेव्हा मटका लागलाय मला. मला स्वप्नात तर लागलाय बुवा आलाय. स्वप्न काही बी खरेच असते. सपन पडलं की पैसा सपनात पैसा दिसला की सासूकडे पळायचं. हे बघा असो नाही तर नसो हुंड आपली बोली होती. लग्न झाल्यावर 1.5 वर्षांनी पैसे द्यायचे. मी 2 वर्ष थांबलोय. मला पैसे द्या नाही तर पोरगी इथंच राहून द्या. मी जातो घरी. तुम्ही कामाला लागला असतात ना हा. तर बोली होती द्यायची. कामा- तुम्ही आणि मला कुत्री मारीत हिंडताना आता तुम्हाला नाही कोणाचा मला हुंडा घेत द्यायचा आहे? नाही घेत मला काय कोणी कामाला त्याला. आणि मग आम्ही कशाचा हुंडा द्यायचा आहे? हा. हा लागावं लागतं कामाला. बोली तरी काही परपंचात कमी पडलं की डायरेक्ट सासू दिसती. 8 महिने झालं गावड्या छताखाली जातोय. लागावं लागतं बाय बाय म्हणजे. बाय 400 रुपये रोज आहे. किती ग गुणाचं हा मग गावंड्याच्या हाताखाली सांगताना एक काय दिवस नाही जाते, वाटत होय 4 तुम्हाला? दिवस घरी बसत येत. होय हा सांगताना काय नाही वाटत? काय वाटायचंय तेव्हा? मी गावंड्याच्या हाताखाली जातोय असं सासूला सांगायला. काय होतंय तेव्हा त्याला? आता जे करतोय ते करतोय. उलसी बाळगा जवळ उलसी ठेवा. बरं आम्हाला लाज नाही. द्या 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 पैसे. नाही बाय 1 रुपया नाही पाया भेटणार. पडू का तुमच्या? नाही पाया नका मी काय देऊ नाही. पाया पडू नका आणि रुपया भेटणार नाही माझ्याकडून. सासूबाई पैसे द्या. तुम्ही सोकलात येळानी माळ. सासूबाई पैसे द्या. माझ्यापाशी 1 रुपया भेटणार नाही. हा सांगून सांग ठेवते तुझ्या आता. आईला. आई
काय म्हणते ते ऐकतं खरं. ऐक नाही पैसे दे म्हणावा. तू अशी कशी नेताळी आहेस काय तुला दे की कळून माझ्या नाही नवऱ्याला. उलसक दे की मग आता त्या मोठ्या लेकीच्या नवऱ्याला दिले 20,000 रुपये. दे की माझ्या नवऱ्याला 40,000 ती रुपये. पाहुणा करतोय तरी तसंच तर म्हणे लहानपणी मी रडले काय पैसे द्यायचे रड बरं. आता रडायला काही 10-20 रुपये द्यायचे तरी तुम्हाला. मग जास्त रड. काही हा. तर दे की. बरं 40 नको आपले 30 तो आहे 30 ना नाही 40. तू लाडून ठेवला ह्यो तुझा नवरा हा. बर का नाही आणि गं. तू तिच्या हेवा देवा करी जाऊ नको तिचा नवरा मरणाचा कमावतोय पैसे आणि ती घेते आता माघारी देते मनावरा जातो की गावंड्याच्या हाताखाली. त्यांनी घेतलं ना ते माघारी देते त्यांच्यात रीतही माघारी द्यायची तोय नवरा अजून तोय लग्न झाल्यास रुपया माघारी दिला नाही पण महागाय तेवढा टायमाला टपकतो बाय गटुडीच्या गटुडे नेऊन टाकलेत मी दारात आमच्या पैशाच्या इथून आता किती बाऱ्या झाल्यात पैसे द्यायचं 3दा. हुंडा दिलाय का आता पोतर उसने दिलेत ना हुंडा द्या. काय हुंड्याचं तर तुम्हाला सोबतच नाही पाहुणं तुम्ही हुंड्याचं बोलतच जाऊ नका सांग बर का. काय सोड झालं चिठ्ठी. हा तुमच्या तोंडातून ती शोभा देत नाही ती हुंड्याचा शब्दच बोलू नका माझी तळव्याची आगच मस्तकाला जाते नुसती. सोड चिठ्ठी होईन मी सांगतोय तुम्हाला सोड चिठ्ठी तिकडे होईन. जा झाला त्या सोड चिठ्ठीवर काय न मला त्रास देत जाऊ नका एक तर मला आयबीपीची गोळी चालू काय नाही मरत हा. नाही. जाऊ दे कमी का होईना पैसे. नाही बाई 1 कमी रुपया करून- देणार नाही मी रुपया कमी घेणार नाही घेतलं 40 घेईन नाही तर रुपया नाही. मी 1 रुपया सुद्धा देणार नाही एक तर मला हे तर नरड्याला जीव आलाय माझ्या मोठ्या ही लेकीला कसे दिलेस मग तो पैसे. तिचा नवरा कंपनी रे कामाला मनावर देणार जातो की ना. गावंड्याच्या हाताखाली. अगं तुझ्या नवऱ्याने मागल्या बारीने 30,000 नेलं का हा ती गाडी घ्यायला आईस करायला हा हा हा. त्याच्यावर तिच्या नवऱ्याने येऊन 50,000 रुपये नेलं पण 8 दिवस ठेवलं आणि माघारी आणून दिलं दिला असते आव. ना. मी देणार ना. आमच्याकडे नाहीत का आता पैसे. म्या बुडी आणि म्या मग म्हणलं- काय हित काय झाडाला हलवायच्यात का आमच्याकडे नाहीत ग आता पैसे काय मी ती म्हणतोय त्या मी? नवऱ्याला घेऊन तू माग उठून चलतीस म्या म्हणलं का देणार नाही का बुडवले का काय देईन की आता माझ्याकडे देतो ना की आम्ही. देताना मग माझ्या 10 पोतवर आलं तर बरं झालं 50,000ची गाय हा. 1,00,000 रुपये उचल घेणार तुमचे 50,000 असं तोंडावर हाणणार मी तुमच्या तो होट आमच्या तोंडावर हाणू नका ना आमचं होट आम्हाला सुजवायचं नाही ना आमच्यापाशी रुपयाच नाही हा वय मला वाटलं कारखान्याला. तुम्हाला आलात ना तुम्ही मला गवताचं गठूड घेतल्याशिवाय मी काय घरी येणार नाही बरं मी घेऊन जा येते घरी तुला. आणि चहा पाणी कर काय म्हणजे तुझ्या इथं- नवऱ्याला काय खाय स्वयंपाक करून ठेवलाय खा पिया आणि तिकडे रस्त्याने जा जा घरी इकडं परत येऊ नका तिकडच चहा पाणी करा तिकडे जा म्हणजे म्हणजे इज्जत ते पैसे नाही लायकी. का देणार आम्हाला. नाही बाय 1 रुपया नाही माझ्यापाशी तो नांदा यायचं नाही इशे सांग. इळानी मला तुम्हाला कुणाच्या बापाचं द्यायचंय बाय घेऊन चल अय, आई दे की पैसे मला हे माणूस इथंच ठेवीन. डबल पुरलंय का काय इथं मला नाही माहिती काय पुरलंय ते पैसे घेतल्याशिवाय यायचे नाही. जाऊ दे आपण दुसरीकडे बघू काय ते. ते बोकड कोणाच आहे आजपर्यंत कोणाचं बी तिकडं काय ध्यान द्यायचंय बोकडन शिरड्यान करड्यान आमचंच कोणाचा विचारितोय आहे. मी आमचंच आहे. आपला कार्यक्रम आहे पुढल्या महिन्यात आहे का नाही हा ने मग ती उचला बोकाड कशाला कार्यक्रम आहे ना तुमचा कार्यक्रमाला- देवाला पावन पावन ना देवाला इथून असं उचलून कसली न्यायचं सासू आहे बाई बाई मग नवरा म्हणला का घेऊन जायचंय ते म्हणून. आणि मग आता त्या बोकडा करता चालली नजर निळायची तुला डोळ्यात घातल्यावर अहो एखाद घेईन खाटा खाटा पैसे मोजीन सब कोणी तोंडावर आणीन तुम्ही मला काय कमी समजलं काय नाही नाही मग त्याच्यापेक्षा ते सांग तुझ्या आईला बाई एवढं टमाटा बोलायचं तर मागायच कशाला यावा तिकडच घ्यावा आणि तिकडच हाणावं कोणाच तरी तोंडावर द्यायचं घ्यायची ज्याची गाय घ्यायची त्याच्या तोंडावर हाणावा पिकून गाय घरी आणावा दुधाचा चिया प्यावा डेअरीला न्यावा इकडं काय माझ्या मड्याला रडायला यायचं उगाची उग बाजू म्हणून ऐकायचं तुमचं नाही तर मी तुमचं कशाला ऐकतोय हा कशाला ऐकतोय मी राहू दे तुमचं ती चप्पल माझी आहे. काही घरी जाऊ नका ना. हे की असली नाटक इथं बोलता बोलता चेंच घ्यायचं चप्पल पायातली काढायची आणि हिन नाटक आणि माणसाला वाटतं जाऊन द्या जावय हाई जावय हाई अगं काढीत होते ते प्रत्येकाला चपला असतात प्रत्येकाला पायातल्या काढून असे ठेवता येतात बाजूला अशा पण हित का आखरीत नाही आमच्याकडे बर का तुला नांदायचंय का नाही खरं सांग नांदायचंय का चेष्टा आई करायचं. मला नांदायचंय त्यांच्यापाशी दे की पैसे. मग नांद की तुला काय नको नांदू म्हणते काय मी तुमच्या पोरीला एवढं दुःख नाही हाय का तुला एवढं दुःख लय मोठं नाही नाही बसा. किती नका सांगू. जम्पर फाटलं इकडं लावायची साडी फाटली इकडं लावायची परकर फाटला इकडं लावायची साडी आता बी आता आमच्या जवळपास कुठं टेलरच नाही तर काय करून तिला बी माहेरच जंपर पटत आहे मला तरी काय माहित मग काय? तुला आता चोळ्यात असल्या वक्तावर. आई दे की ग. नाही बाय माझ्यापाशी पैसे नाहीत अगं देऊ आम्ही मी तुझ्या पैसे वापस. माझ्याकडे नाहीतच पैसेच नाहीत हो, आता. तुला सांगतो मी 6 किलोमीटर चलत आलोय मी काय हो का आता हे हलणार नाही इथून पैसे अजून 10 किलोमीटर चलत जा काय माझं नाही पाहिजे कायच काय परवडाय बाई घेणे देण्याची आम्ही पिढा. देतो की तुझे पैसे वापस. दे ना. उगा तू आता माझं माथ खवडू नको बर का तुला सांगून ठेवते मी
बरं एवढ्याच वेळेस देऊन बघ. कोमल मी तुला सांगून ठेवते तू मध्ये पडू नको. बघितलं तुझ्या शांत मोठ्या बस. बहिणीला असं तोंडातून शब्द निघूस तर गळ्यातलं मोडून पैसे दिलेत आणि तुझी ही लायकी बघा हे? बघितलंस का कशाला बुवा? फाशी बघितलं का घेतली गळ्यातल्यावर पार ध्यान गेलं पाहुण्याचं गळ्यातलं मोडून पैसे मग दिले. दिले अजून तिला पैसे दिले. गळ्यातले लाव मोडून फोन. कवा नाही बाई तिला गळ्यातलं लगे. मोडून पैसे दिले. आमच्याच भोवती येत लगे हा लाव फोन आरतीला आणि म्हणावं तुला अगं आणि तुम्ही पैसे काय दिले म्हातारी नाही कोतारी सांगतो. झालात का कष्ट करा ना नसलं तुम्हाला दुसरं तर त्या आरतीच्या नवऱ्याला आणि त्या आरतीला सारखेच पैसे पाठवती मला 1 तुझी रुपया देत यार, नाही तुझी किंमतच नाही मला नको अगं. म्हणजे माझा नवरा गावण्याच्या हाताखाली जातो आणि तिचा नवरा कंपनीत कामाला जातोय बघ अहो, जातात म्हणून बघ तर कशी म्हणते. लाज वाटती काय करू काय बरं मी म्हणतो लाज मला लाज नाही. तुझ्या आई पुढे तुझी किंमतच नाही. नसू पण माझ्या बहिणीची लय नसू किंमत आहे पण तिच्या सगळं पुढं, करून तिच्या नवऱ्याची बघितलंय. किंमत आहे आमचं काय सगळं करून बघितलंय त्या लेकरासाठी आहे ना तुमचं सगळं कौतुक करून बघितलंय आणि आता डोक्यावरून पाणी गेलंय आणि आता लाड बंद आता इथून पुढे 1 रुपया भेटणार नाही इथून पुढे माझ्या घरी यायचं बी नाही तिला असली आईची आगत तर ती येईन कवा भेटून जाईन पण हे कशाला असलं येईन ती नाही पैसे पैसा आणि दिल्यावर? पाणी आणि मागणं आणि सवारणं ही माझ्याच्याने होणार नाही आणि काहीच नाही उग नाटक करू नका आणि मला उघड डोक्याला माझी चावी देऊ नका. त्याची आरती आलती म्हणली दाजी आईने मला 60,000 रुपये दिलेत गळ्यातलं मोडून. बळच नसन म्हणली ती तुझ्या नवऱ्याचं सगळं मनाचं खेळ आहे ते. तू आरतीला पैसे का मन म्हणते कावडा पण आई तू आरतीच्या नवऱ्याला आणि आरतीला काम पैसे देते मला काम देत पैसे नाही तू? दिलेत नाही नवरा कंपनीत ते कामाला तुम्ही आहे नेलत का त्याच्यानंतर नेलं ते आणून दिलं त्यांनी ती ठेवीत ती नाही. नसती आणून देत मला माहिती आहे ना लय चिंगूस आहे ती कधीच नवऱ्याला म्हणणार नाही की द्या म्हणून पैसे हो तू त्याच्या नावच घेऊ नको बाय ती पोरगी ना लय निराळी आहे ती लय पटत ती तुला मी नाही पटत तुला तुला सगळं नवऱ्याचं हित तू कळत पळून बाय गेलती म्हणून तसं करतात त्या. जाऊ दे प्रेम करून का होय ना लग्न केलंय तिने केलंय आता तुझ्या मनावर केलंय ना बाय म्हणून. मग तू तिची भोग हे ना करती. भोग ना मग आता तेव्हा नाही कळालं मला आता काय करू मी म्हणजे? तरी हम्म. लय तेव्हा तुला पैशावाला दिसत होता तुम्ही लय पैसा खर्च करायचा की तेव्हा चल चायनीज खायला आणि चल हे करायला आणि चल तेव्हा ते करायला. गावड्याला रोज जास्त होता ग बस. हम्म. अगं ठेकेदार होते तेव्हा ते काय सांगू एक तुला? तर फसवलंय मला काय फशील मोठ्या कंपनीत कामाला नामकन तमकन पण मी तुमच्यापेक्षा त्यांच्या अहो. आई बापापेक्षा मी हुशार आहे 6 गडी म्या- होते माझ्या हाताखाली कामाला तिकडं 6 गडी 25 ठेकेदार आहे असू द्या मनावरा, ठेकेदार 6 गडी त्या होते पाहुण्याला कामाला. नाही भान इळाच हातातलं उचली त्या 3 बाऱ्या हो. ते बाकी काय काय असं ना तुला सांगतो मी काय? आता हसण्यावारे नेऊ नको. हं. तुला वाटतं की मी गावंडाच्या खाली जावा हं, हं, तुला जर वाटत असलं हं, जर म्या काहीतरी करावा तर सगळ्यात भारी गायाचा धंदा आहे. हं. तुला सांगितलंय म्या हं, इतकं रुपये लिटर आहे असं आहे तसं आहे. हं, तुझी जर तुझ्या घरच्यांपाशी किंमत असली तर तुला पैसे देतेन हं. आणि घेऊन येतेन नाही तर मग तुमचं काय आहे ते चालून द्या. बघा तुमचं तुम्ही पैसे घेतल्याशिवाय येऊ नको. सगळ्यात काय सोपं. अहो, कुठं चाललं ते मला सोडून सोड तुला नाही पैसे दिले तरी ये पण बिगर पैशाची जर आली ना मग कळन की तुझ्या आईपाशी तुझी किती किंमत आहे ती. बघा आता मग तूच मग बघ. बघितलं का मग कसं कळन तुला. कसं फुगून द्यायचं न उठून निघायचं. झालं आता तुझ्या मनासारखं राहू दे शांत बस अहो तिला पळून जायचं कळलं नाही, एवढं कळलं ना काय बारीक काय व्हायचं. तीच तर घोडचूक केली ना तिने आय आणि कर्तबदार माणसाचं संग लग्न केलं. गेला मनावरा निघून आता जाऊ पडता मग मी काय करू. त्या आरतीच्या नवऱ्याला जसे पैसे दिलेस तसे माझ्या नवऱ्याला पैसे दे मला जायचंय त्यांच्या तो नवरा निवळ सोकलाय नाही. निळानी माळच उठून ती आम्ही पैसे देतो उठून का ती तुला पैसे पैसे? ऐक मग आणि त्या संसार नको हे आरतीचाच करू. मध्ये काढी ती कुठं आरतीला दिलं पैसे तिच्या त्या- नवऱ्याला दिलं पैसे ती देत्यात बी नेत्यात बी घेत्यात बी आणि ती काय काय असलं तो नवऱ्याचं सोकिवला असतो. मी काय म्हणते माझ्या नवऱ्याला तो 1000 पैसे दिले असते मला दे आता मला जाऊ दे बाय अगं पण माझ्यापाशी पैसे नाहीत कोमल तुला सांगितलेलं कसं कळत नाही बाय. तुझ्या गळ्यातला आहे की मग म्हणजे आता तुझं ह्याच्यावर डोळा आहे बाई. आणि हे बघ तुला काय करायचं ना आणि तू आता परत आहे ना तू तुझ्या नवऱ्याच्या नादी लागून परत इकडे यायचं नाही. हो की गळ्यातला आहे ना हो की दर हे बघ आणि तुला काय करायचंय ना कर आणि हो कितीचं आहे गं मम्मी? परत माझ्या मड्याला असा करकासा घालाय पण अजिबात कितीचं आहे? काय तिकडं काय वज वाटोळ करायची कर सर. दे त्यांका 40-50 हजार किती लाखभर येऊन दे आणि घेईन देतोय नवऱ्याच्या जाऊ दे हातात. मग नवरा तरी खुश होईन एवढ्यात गेली बा केलं तंतन हे माणूस बी गेलं मला सोडून कसल्या माणसासोबत गेले बाय मी पर लग्न करून काय मी गेला निघून